गोदरे गावामध्ये काल सायंकाळी 7च्या दरम्यान अतिशय निसर्गाच्या असलेल्या सुसटाच्या वाऱ्यामुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे जो निसर्ग बदलला, त्या बदललेल्या असलेल्या निसर्गाचा फटका गोदरेच्या आमच्या या पश्चिम भागामध्ये शेवटच्या या डोंगराजवळचे घर जे मालक आहेत सन्माननीय भीमाजी बुधा रेंगडे, भीमाजी बुधा रेंगडे हे घरात होते, त्यांची पत्नी घरामध्ये होती आणि त्यांची सुनबाई घरामध्ये होती. त्यांची 2 मुलं ही कामाच्या निमित्ताने रोजचं शेतामध्ये काम करायचे, रोजची रोजीरोटी करायची म्हणून ही 2 मुलं बाहेर होती. अशा वेळेला निसर्गाचा तांडव झाला आणि या प्रचंड हवेमुळं त्यांच्या असलेल्या घरातील जो फ्यूज आहे, जी डीपी आहे, त्याच्यामध्ये खरं तर शॉक सर्किट झालं आणि तिथून जो भडका झाला तिथून हे संपूर्ण घर या वाऱ्याने अजून पेटत गेलं. गवताची मोठी जनावरांची गंजी पेटली गेली. मी आता पाहतोय ते जनावरं भरून पडलेली आहेत, ती संपूर्ण बांधलेली आहे. जवळजवळ 25 शेळ्या त्यांची राख झालेली आहे. 4-5 मोठी बैलं, त्यातली 2-3 बैलं आताच संपलेली आहेत, 1-2 बैलं उभी आहेत, म्हशी काही आहे त्याच्यामध्ये. अन्नधान्य गेलं आणि सर्व संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. उन्हाचा दाहकता मोठी आहे. मी आता गोदरेच्या या दुपारच्या वेळेला भेटायला आलोय. काल रात्री मला लेटला ही गोष्ट कळाली. सकाळचे कार्यक्रम करून मी आता भेटायला आलोय. काल रात्री माझ्या तहसीलदारांना फोन झाला, बीडीओला फोन झाला. त्या अनुषंगाने शासकीय स्थळी लोक इथून पंचनामा करून गेली. या गावचे सरपंच असतील, या गावचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील, यांनी आज या माझ्या शेजारी राहुल उभा आहे आणि त्याची पत्नी, यांनी खूप त्याच्या पत्नीने प्रयत्न केले की आपल्याला गाई, म्हशी, बैल कशी बाहेर काढता येईल, शेळ्या कशा बाहेर काढता येईल. परंतु आगीचं तांडव एवढं मोठं होतं की त्यांना सुद्धा त्याच्यातून ते अर्धवट सोडून स्वतःचा जीव वाचवावा लागला. अतिशय निसर्गाने मोठी थट्टा या गोरगरीब असलेल्या कुटुंबाशी केलेली आहे. पण मी पाहतो की आता गेल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलून यांना कसं उभं करता येईल. मी आता ग्रामस्थांना विनंती केली की 1-2 दिवसाचा आसरा त्यांना तुम्ही तुमच्या घरात द्या, त्यांना जेवण द्या. कारण आता अन्नधान्य काही राहिलंच नाही आहे. तेवढे कपडे अंगावर तेवढेच राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण 2 दिवसाच्या आतमध्ये उभं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ते उभं केल्याशिवाय आपण मंडळी थांबणार नाहीच. परंतु जी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आमचे भीमाजी दादा रेंगडे जे आहेत ते थोडं जास्त प्रमाणामध्ये त्यांना भाजलंय आणि ते वायसीएमला ऍडमिट आहे, ससूनला ऍडमिट आहेत, ससून पुण्याला. आणि दुसऱ्या त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत म्हणजे आमच्या राहुलची आई, त्या जुन्नरमध्ये ऍडमिट आहे. तिच्या संपूर्ण चेहऱ्याला भाजलेला आहे. तिला सध्या पाणी पण गिळता येत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला आपण अतिशय व्याकुलतेने पाहतोय. लवकरात लवकर या कुटुंबाला असं आपण उभं करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. मी खरं तर परमेश्वराला प्रार्थना करेल की ते दोन्ही जे पती पत्नी आहे ज्यांना या संपूर्ण दाहकतेचा, आगीचा फटका बसलाय, त्यांना अंगाला चटके बसलेत. आता पशुधनचं नुकसान तर झालंच आहे, पण त्या दोघांच्या जीविताला सुरक्षितता मिळावी. परमेश्वराने त्यांना या सगळ्या संकटातून बाहेर काढावं आणि त्यांना पुन्हा एकदा बरं करून आमच्यामध्ये पाठवा, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. आणि या कुटुंबाला मी सांगेल की झालेला प्रकार याच्यामध्ये तुम्ही खचून न जाता आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळाने, जुन्नर तालुक्यातली आम जनता याच्यामध्ये तुम्हाला उभं केल्याशिवाय राहणार नाही. माझं प्रशासन असेल, अधिकारी असेल, शासन म्हणून आम्ही सगळी मंडळी असेल, आम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये तुमच्या पाठीमागं भक्कम उभं राहू. हे नुसतं आश्वासन नाहीये, हे वचन आहे आणि हे पूर्ण तुला देऊ एवढंच सांगतो. धन्यवाद.